प्राध्यापक आर.वाय. कंसे यांच्या कार्याला पुस्तकातून अभिवादन. कृतार्थ मी कृतज्ञ मी प्रकाशन सोहळ्यात संस्कृती जपण्याचा संदेश. पूर्वीच्या कार्याचा सन्मान म्हणजे संस्काराचा खरा वारसा. डॉक्टर सुरेश भोसले. गावखेड्यातील पूर्वीची पिढी सर्व गुणसंपन्न होती. त्यांनी केलेले कार्य आजही अविस्मरणीय असून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा व आचारांचा वारसा जपत त्यांच्या कार्याला उजाळा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांनी केले. शेणोली येथे मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कंसे यांनी पुढाकार घेऊन तसेच विजया कंसे यांनी शब्दांकन केलेल्या प्राध्यापक आर.वाय. कंसे यांच्या जीवनावर आधारित कृतार्थ मी कृतज्ञ मी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. प्राध्यापक कंसे यांचे कार्य आदर्शवत होते. त्यांचे विचार आणि आचार जपण्याचे कार्य चैतन्य कंसे व त्यांच्या कुटुंबियांकडून होत असल्याबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी कंसे कुटुंबियांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, आदित्य मोहिते, जिल्हा परिषद सदस्या प्रियांकाताई साळुंखे, रंजनाताई मोहिते, पंचायत समिती सदस्य धनाजी पाटील, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कंसे, डॉक्टर जयसिंग कंसे, प्रशांत पाटील, हर्षदा मोहिते, प्रमोद कंसे, शेरे सोसायटीचे चेअरमन राजेंद्र निकम, जयवंतराव साळुंखे, अधिकराव सोमदे, किशोर पवार, सुनील कंसे, उदय कंसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील तसेच चैतन्य कंसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत सौ मनीषा कंसे यांनी केले तर सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड. झालं ते डॉक्टर सुरेश बाबा भोसले, विधान परिषद माजी सदस्य आनंदराव पाटील नाना, जगदीश दादा जगताप, जयवंतराव जगताप दादा, धोंडीराम जाधव, फडतरे महाराज, शिवाजीराव पाटील, दादासाहेब मरगळे, सुनील पाटील, आनंदराव पलवान, सौरभ पाटील, राजेश पाटील, सर्व या ठिकाणी उपस्थित असले सर्व आर.वाय. कंसे सरांचे सर्व कुटुंबीय, सर्व नातेवाईक, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, हा सरांचा 3रा स्मृतिदिन आहे आणि त्या निमित्तानं त्याने जे काम केलं, त्यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं, या लोकांचे अनुभव निश्चित भावी पिढीला की वाचनीय अशा प्रकारचा आहे. कारण वाचन संस्कृती कमी होत असताना अशा प्रकारचे अनुभव समाजापुढे येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या कुटुंबियांनी चैतन्य त्या पुढाकार घेतला, एक चांगल्या प्रकारचा उपक्रम केलेला आहे. आज या 3ऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आर.वाय. कंसे सरांना मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.